अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोलापुरात निदर्शने करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी विद्यमान आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे। अनुसूचित जाती एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने रविवारी निदर्शने करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात विद्यमान एससी आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली। 2027च्या राष्ट्रीय जातीय जनगणनेनंतरच उपवर्गीकरणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा अनुसूचित जातीतील समाज घटकांमध्ये फूट पडू शकते, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या उपवर्गीकरण अबकटाच्या विरोधात हे निदर्शनाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आंबेडकर चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता 1 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठाच्या 7-6 विरुद्ध 1 असा जो निर्णय घेण्यात आला की देशातील राज्यातील ज्या अनुसूचित जाती 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय त्या राज्यांनी घ्यावा। सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा आदेश दिला, परंतु महाराष्ट्र सरकार सांगते की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही करणारच। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहित असताना अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि या 59 जातींना एकत्र ठेवण्याची भूमिका भारतीय संविधानाने घेतलेली आहे। आज या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून 58 जाती एकीकडे आणि 1 जाती एकीकडे असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार, केंद्रातील सरकार या ठिकाणी करत आहेत। या निर्णयाला बदल करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने अबकटाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला। आता उपवर्गीकरण अबकट कसं राबवणार? लोकसंख्येच्या आधारावर राबवणार का जनगणना 2011ची झालेली आहे, त्याच्यानंतर 2027ची आहे? मग 11च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार तुम्ही राबवणार का 1900 म्हणजे 2027च्या जनगणनेनुसार राबवणार? हे जर पहिलं क्लिअरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे। अनंत ब्रदर नावाच्या न्यायाधीशाचा अध्यक्षाखाली एक समिती नेमली, त्या समितीचा अजून रिपोर्ट नाही आणि या समितीला राज्यातील 59 जातीपैकी जवळजवळ 58 जातींनी विरोध केला। तो विरोध 85% आसपास आहे। त्यामुळे हा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे। हे रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष ताकदीने यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल। यावेळी सोलापूर शहर व परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।